स्वागत। नूतनीकृत केलेल्या डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं लोकार्पण या निमित्तानं आपण सगळेजण इथे उपस्थित झालेले आहात। नवं रूप प्राप्त झालंय आणि या नव्या वास्तूचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण होत आहे। तिथली दृश्य आपण पाहतोय। अभिषेक मोठा आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, अभिषेक माझा आवाज पोहोचतोय? सध्या आता थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री हे आयखळा पूर्व मधलं जे आपलं जिजामाता उद्यान आहे इथं भाऊ दाजी लाड जे संग्रहालय आहे त्याच्या उद्घाटनासाठी पोहोचलेले आहेत। एकूणच नूतनीकरणाचं हे संपूर्ण काम होतं। छोट्या मोठ्या डागडुजीचं काम जे आहे त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। एकूण इमारतीचं पाहायचं तर छतावर जलविरोधाची कामं असतील, छताची अंतर्गत दुरुस्ती असेल, नक्षीकाम असेल, एकूणच सगळ्या दुरुस्तीचं काम जे आहे ते या संदर्भात करण्यात आलेलं आहे आणि साधारणपणे एक 1.5 वर्ष त्या कालावधीमध्ये हे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। यासाठी जर खर्च पाहायचा तर साधारणपणे 2,80,00,000 हा संपूर्ण खर्च आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता याचं उद्घाटन करण्यात आलं आहे। मुंबईकरांच्या दृष्टीनं किंवा मुंबईच्या दृष्टीनं भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं महत्त्व कसं आहे? अभिषेकशी पुन्हा एकदा संपर्क करायचा आपण प्रयत्न करूया। तर डागडुजीची कामं होती ती करण्यात आलेली आहेत आणि या संग्रहालयाला आता नवं रूप प्राप्त झालंय आणि त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होतंय। मुंबईचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा उलगडून दाखवणाऱ्या डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयाला नवं रूप मिळालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज त्याचं लोकार्पण होत आहे। भाऊ दाजी लाड हे मुंबईतलं सगळ्यात जुनं संग्रहालय आहे। भायखळ्यातील राणीच्या बागेच्या आवारात हे संग्रहालय आहे। या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी 2,80,00,000 रुपयांचा खर्च झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।